आज 4 फरवरी 2025 को जिला सामान्य अस्पताल भंडारा में विश्व कैंसर दिवस मनाया गया। इस कार्यक्रम का थीम था एकजुट होइए कैंसर को हराइए। इस अवसर पर प्रमुख अतिथि के रूप में जिला विधि सेवा प्राधिकरण के सचिव न्यायाधीश विजू गवारे, कार्यक्रम के अध्यक्ष जिला शल्य चिकित्सक डॉक्टर दीपचंद सोयाम, अतिरिक्त जिला शल्य चिकित्सक डॉक्टर अतुल टेम्भू ने, इंडियन डेंटल एसोसिएशन के सचिव डॉक्टर आलोक मोहबंशी, राष्ट्रीय तंबाकू नियंत्रण कार्यक्रम समन्वयक डॉक्टर शैलेश कुकड़े, राष्ट्रीय असंक्रामक रोग नियंत्रण कार्यक्रम समन्वयक डॉक्टर सुशीम गजबिये और मुख कैंसर के सफल उपचार के बाद स्वस्थ हो चुके मरीज उपस्थित थे। इस कार्यक्रम में न्यायाधीश विजू गवारे ने उपस्थित जनों को कैंसर के निदान और उपचार के बारे में मार्गदर्शन किया। साथ ही जिला शल्य चिकित्सक डॉक्टर दीपचंद सोयाम ने 4 फरवरी 2025 से शुरू हो रहे कैंसर अभियान की जानकारी दी और कैंसर के उपचार के संदर्भ में विभिन्न सरकारी योजनाओं की जानकारी दी तथा कैंसर के जल्दी निदान और उपचार के महत्व को बताया। इस कार्यक्रम में मुख कैंसर के सफल उपचार के बाद स्वस्थ हुए मरीजों ने कैंसर के उपचार के बारे में अपने अनुभव साझा किए और तंबाकू के दुष्परिणामों के बारे में सभी को जागरूक रहने की अपील की। नमस्कार, डॉक्टर दीपचंद कृष्णाजी सोयाम, जिला शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय भंडारा। आज जागतिक कर्करोग दिनानिमित्त जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्वांना धन्यवाद देतो। हे शासनाचं धोरण आहे, त्या धोरणामध्ये आजचा दिवस सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे, ज्यामुळे जगामध्ये जे कर्करोगाचे प्रमाण आहे ते कर्करोगाचे प्रमाण कमी करणे हे आमचे चॅलेंज आहे। त्यासाठी शासनाने वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत। त्या सुविधामध्ये सर्वप्रथम स्क्रीनिंगची टेस्ट होणार आहे। त्या स्क्रीनिंगच्या टेस्टमध्ये शासनाने जे आपल्याला वाहन पुरवलेले आहे त्या वाहनमध्ये कॅन्सरची जी डिटेक्शन होतं, कॅन्सरची जी टेस्ट होते ती टेस्ट करून लोकांमध्ये जनजागृतीसुद्धा सोबतच करायची आहे आणि त्याच्यामधून जे लाभार्थी निघतील, जे दुर्धर आजाराने ग्रस्त असतील किंवा कर्करोगाने ग्रस्त असतील, त्यांना शासनामार्फत ज्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, ह्या योजनेमधून सर्वांना मोफत निशुल्क सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल। त्याच्यामध्ये शस्त्रक्रिया असो, किमोथेरपी असो, रेडिओथेरपी असो, कोणतीही असो, ही शस्त्रक्रिया किंवा उपचार पद्धती त्यांना मोफत पुरवल्या जातील आणि त्यामुळे त्यांचे जे कर्करोगाचे प्रमाण आहे ते कर्करोगाचे प्रमाण आपल्याला कमी करता येईल। तशाच प्रकारे समजा डिटेक्शन झाले, स्क्रीनिंग झाली, ते स्क्रीनिंगमध्ये जेवढे लाभार्थी आढळतील त्यांना प्रथम दर्शनी पहिली स्टेजमध्ये आहे, दुसऱ्या स्टेजमध्ये आहे, तिसऱ्या स्टेजमध्ये आहे, त्याचं आयडेंटिफिकेशन होईल आणि त्याच्यानुसार ती उपचार पद्धती केल्या जाईल। तर लोकांना असे आव्हान आहे की ह्या ज्या शासनाचे योजना आहेत, शासनाचं धोरण आहे, त्याच्यामध्ये आम्हाला सहभाग करावा आणि या वर्षाची जी थीम आहे ती युनायटेड बाय युनिक, म्हणजे सर्व एकजूट व्हा आणि कर्करोगाला हरवा, अशा प्रकारची जी थीम आहे त्या थीममध्ये आपण सहभागी व्हावे आणि आम्हाला आपण सहकार्य करावे की जेणेकरून आपल्या जगामध्ये किंवा आपल्या देशात जे कर्करोगाचे प्रमाण वाढलेले आहे ते कर्करोगाचे प्रमाण कमी करू आणि जनमानसाचे जे आरोग्य आहे, जनमानसाचे आरोग्य आपण सुदृढ करू, एवढीच माझी विनंती आपल्याला आहे। सर्वांना नमस्कार, मी बिजू गवारे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा। आजच्या कॅन्सर डेच्या दिनानिमित्त मी एवढे सांगेल की सर्व रोगांचे मूळ कारण हे शारीरिक मानसिक तणाव आणि आपली बदलती जीवनशैली आहे असं मला वाटतं। या अनुषंगाने मी या प्रसंगी एवढं सांगेल की आपली जीवनशैलीमध्ये असं बदल करावा, त्यामध्ये शारीरिक हालचाली आल्या किंवा मग खानपानाच्या आपल्या पद्धती आहेत त्या बदलाव्या, खानपान कसं निरोगी चांगलं असेल त्याच्याकडे लक्ष ठेवावे आणि आजच्या कार्यक्रमानिमित्त जे काही जागरूकता शासनामार्फत करण्याचा जो योजना आहेत ह्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे आणि जी काही शासनाच्या जे काही तपासणी वाहनं आहेत ते तपासणी वाहन आपल्यापर्यंत आल्यानंतर निसंकोचता किंवा भीती न बाळगता आपण आपल्या त्या सेवेचा लाभ घ्यावा आणि कोणत्याही टप्प्याला सुरुवातीच्या टप्प्याला जर कॅन्सरचे निदान झाले तर ते
त्यामधून आपल्याला काय म्हणतो आपण त्याचा इलाज शक्य आहे आणि जेवढा दिरंगाई किंवा दीर्घ विलंब लावाल त्याचा तसा इलाज करणं अवघड जाईल. या अनुषंगाने मग आपण ह्या बाबीचा विचार करून ज्यावेळी आपल्याला काही असा जाणवलं किंवा शंका आली तर त्वरित सेंटरला भेट द्यावी आणि त्या शासकीय योजनांचा वापर करून घ्यावा असं मला या प्रसंगी सांगावंसं वाटेल. आणि लोकांनी त्यांच्यापर्यंतची माहिती जी काही माहिती आहे कॅन्सरविषयी ती लोकांना इतर तळागाळापर्यंत कशी पोहोचवता येईल हे पण लक्षात घ्यावं. माझं नाव सुरेखा हुमने भंडारा. मला कॅन्सर झाला होता तर मी 3 वर्षापासून मला तो जाणवला पण मी मेवोची ट्रीटमेंट केलो. डॉक्टरनं सांगितलं नाही का कॅन्सर आहे काय तर मी मेवोची 2 वर्ष ट्रीटमेंट केलो. मग मी तुकडोजी फुसला आहे कॅन्सर हॉस्पिटल तिथे गेलो. तिथं मला कॅन्सर सांगितला तर मग मी तिथे माझं ऑपरेशन झाला. आता माझ्या ऑपरेशनले 5 महिने झाले. आता 5 महिने मी ऑपरेशनले झाले. मी चांगलं माझं ऑपरेशन किनो 5 किनो 30 लाईट माझे फुकट झाले. मला पैसा नाही लागला. फ्रीमध्ये झाले माझे ऑपरेशन. आता मी सध्या सुखी आहो चांगली आहो. हो चांगलं वाटते. चांगले आलो सगळ्यांना सह्या दिला. मला चांगली कोटीची मला त्रास नाही झाला. आलो मला सगळ्यांना सह्या दिला. त्या मॅडमने इथं आणून दिला. हो माझी मदत केला. आत्माराम गोविंदा कपूर. कुठे राहणार? मानेगाव बाजार. केव्हापासून कॅन्सर झालेला आहे तुम्हाला? आज 23 पासून 11 महिन्यात 23 म्हणजे 23मध्ये झालं. 2023 मध्ये. उपचार कुठपासून सुरू झाला तुमचा? आमचा 23 पासून सुरुवात झाला. सर्वात आधी तुम्हाला कसं माहित झालं की किंवा तपासणी करायला पाहिजे? आकडे सर आहेत आमच्या गावी. दवाखाना खोलला होता प्रायव्हेटमध्ये. त्यांच्याकडे मी फोळे आला म्हणून गेलो होतो तर त्यांनी सांगितलं तपासणी करा. तुम्ही शासकीय? शासकीयमध्ये तपासणी करून आम्हाला सुरुवात झाली बा म्हणून माहिती झाली. तर मग आम्ही नागपूरला जामच्याला दवाखाना आहे तिथं आम्ही हा बनवले फाईल. तुम्ही काही ऑपरेशन वगैरे जेव्हा झाला किंवा किमोथेरपी झाली त्यासाठी तुम्हाला पैसे लागले का? नाही कार्ड राशन कार्डवर झाला. राशन कार्डवर. महात्मा ज्योतिबा फुले जनार्दन. आता कसं आहे? आता सर्व ठीक आहे. आता आणखी तपासणी करायला सांगितलं रक्त वगैरे. शासकीय रुग्णालयात तुम्ही येतात म्हणजे तुम्हाला बाकी सेवा वगैरे मिळते? सर्व सेवा मिळतात. 9 RH आणि उपजिल्हा रुग्णालय, 33 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 193 सबसेंटर आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये संपूर्ण हेल्थ फॅसिलिटी जे आहेत त्या संपूर्ण ठिकाणी आपल्याला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि 3 प्रकारचे कर्करोग निदान आणि म्हणजे संशयित काढण्यासाठी स्क्रीनिंग ज्याला आपण म्हणतो स्क्रीनिंग करण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील संपूर्ण व्यक्तींनी ज्यांना असं वाटते तसं तर आपण 30 वर्षामधील प्रत्येकांची तपासणी करतोच आहे आणि त्यात जे सस्पेक्टेड रुग्ण आपल्याला आढळतात त्यांना मग आपण जिथे जिथे आपले तज्ज्ञ उपलब्ध आहेत अशा ठिकाणी संदर्भ सेवा देतोय. आणि मागील काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डायग्नोसिस होत आहे कॅन्सरचं किंवा डायबिटीज, हायपरटेन्शनचं. परंतु आम्ही जेव्हा फील्डमध्ये फिरतो तेव्हा असं लक्षात येते की कोणत्याही व्यक्तीला जर निदान झालं कॅन्सरचं तर ते आपल्या वैद्यकीय क्षेत्रामधले जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जाण्यापेक्षा ते काही क्वॅक्स लोक असतात जे काही आयुर्वेदिक औषधीच्या नावावर किंवा बंधुबाबाच्या किंवा जादूटोण्याच्या त्या लोकांकडे जास्त मोठ्या प्रमाणात लोक वाढलेले दिसतात. आणि असं लक्षात येते की तिथे मग त्यांना काही फायदा होत नाही आणि त्यानंतर ते आपल्या क्षेत्रामध्ये म्हणजे तज्ज्ञांकडे येतात आणि बरेचदा असं लक्षात येते की त्या ड्युरेशनमध्ये ती वेळ निघून गेलेली असते त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट करण्याची. परंतु रिसर्च असं म्हणतो की पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये जर एखादं कॅन्सरचं प्रॉपर ट्रीटमेंट जर झालं तर निश्चितच अशा रुग्णांना आपण वाचवू शकतो आणि त्यांचा जीव जो आहे तो जाण्यापासून आणि त्यांच्या फॅमिलीसुद्धा तो त्याचा फायदा होऊ शकतो.